नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बातम्यांची सुरुवात शुभ समाचारानं करूया। महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी महायुती सरकारनं विधानसभेत मांडलेला ठराव एकमतानं मंजूर झाला। माझा सगळा भारताचे संविधान आणि माझे सोयरे महाराष्ट्राची 13 कोटी जनता आहे। विधानसभेत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी असं का म्हणाले ते पाहूया। की आपण झालेला प्रत्येक इन्सिडेंट बघा, गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे। आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाळणार नाही। याचं कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे 13 कोटी या महाराष्ट्राची जनता आहे। त्याच्यामुळे याच्या पलीकडे दूसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही। कोविड काल में मोदी जी के पहलों का मजाक उड़ाने वाले खुद ही मजाक बन गए हैं। राज्यसभेतून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर। कोविड-19 के खिलाफ लड़ रही थी हमारे यहाँ केंद्र सरकार, राज्य सरकार और 130 करोड़ की जनता सभी लड़ रहे हैं। इसका नाम नेतृत्व। आजाद भारत में एक भी उदाहरण नहीं है। कोई सरकारी नोटिफिकेशन के बगैर एक नेता ने वायु प्रवचन किया कि कल जनता कर्फ्यू है, कोई अपने व्हीकल लेकर नहीं जाएगा और पूरा देश एरोप्लेन बंद, रेलवे बंद, ट्रेन बंद, गाड़ी बंद। इतना बड़ा सम्मान किसी नेता के अपील को कभी नहीं मिला। हमने जब जनता कर्फ्यू निकाला, मखौल उड़ाते थे। थाली बजाकर जागरूकता लाने का काम किया, मखौल उड़ाते थे। दिया प्रगटाकर श्रद्धा व्यक्त करने का काम किया, ईश्वर से मदद मांगकर हमारी लड़ने की क्षमता का वृद्धि करने का काम किया, हमारा मजाक उड़ाते थे। और अंत में क्या हुआ, जो मजाक उड़ाते थे वो खुद ही मजाक हो गए मान्यवर, और देश की जनता ने दूसरी बार नरेंद्र मोदी को चुनकर भेजा। निक्षय मित्र और निक्षय पोषण योजना टीबी मुक्त भारत बनाने की दृष्टि से आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की दूरदर्शी सोच का नतीजा है। जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जेपी नड्डा जी यांनी सांगितलं। निक्षय मित्र, फिर निक्षय पोषण योजना, ये प्रधानमंत्री मोदी जी की सोच का एक बहुत बड़ा नतीजा है। वैसे अगर आप देखें तो निक्षय में 500 रुपीज़ पहले हम देते थे, अब हम 1000 रुपीज़ पर मंथ देते हैं। और प्राइवेट सेक्टर को हमने जो इन्वॉल्व किया, ये भी एक बहुत बड़ा इम्पॉर्टेंट पॉलिसी डिसीजन रहा है। इससे पहले प्राइवेट का नोटिफिकेशन नहीं होता था और उस नोटिफिकेशन के बारे में उनको इंसेंटिव्स नहीं मिलते थे। आज उनको फ्री ट्रीटमेंट के लिए भी फैसिलिटी मिलती है, और वो जब इसमें इन्वॉल्व होते हैं या नोटिफाई करते हैं तो उसके चलते उनको फाइनेंशियल सपोर्ट भी मिलता है। तो प्राइवेट को भी हम लोगों ने मेन स्ट्रीमिंग की। निक्षय मित्र से पोषण में परिवार की भी चिंता की। आप इतना भी गरज के ना बरसो कि मैं आंधी, तूफान या सैलाब बन जाऊं। खैर, मुझ में तो अभी साख बाकी है। आप टटोलना खुद को और फितरत को। सच बोलो, आप में वो पहले वाली बात कहीं बाकी है। विधानसभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांचा काव्यात्मक अंदाजाचे दर्शन झाले। आप इतना भी गरज कर न बरसो। आप इतना भी गरज कर न बरसो कि मैं आंधी, तूफान या सैलाब बन जाऊं। खैर, मुझ में तो अभी साख बाकी है। आप टटोलना खुद को और अपनी फितरत को। सच बोलो, आप में वो पहले वाली बात कहाँ बाकी है। एकतर्फी गट जर एकतर्फी हिंसा करणार असेल तर कार्यवाही एकतर्फीच होईल, हे इम्तियाज जलील यांनी लक्षात घ्यावं। माध्यमांशी बोलताना सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार जी यांनी सांगितलं। एका गटाची बाजू मांडतायत हे त्या ठिकाणी आता स्पष्ट होतं। त्या ठिकाणी येणारा जो संदेश आहे, ईमेल आहे, तो परत राज्यातून नाही, परत देशातून आलेला आहे। एक विशिष्ट गट एकतर्फी अगर हिंसा करणार असेल तर कारवाई एकतर्फीच होईल। न्यायाची भूमिका घेतं आणि म्हणून न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, आणि म्हणून एकतर्फी कारवाई जर एकतर्फी गटाच्या हिंसाचाराने असेल तर ती योग्यच आहे, हे इम्तियाज जलील यांनी लक्षात घ्यावं।
समर्थ भारत घडवण्याचे सामर्थ्य केवळ भारतीय जनता पार्टी परिवारातच आहे. त्यामुळे सशक्त भारत घडवण्यासाठी सशक्त भाजपा हे ध्येय साकार करणं गरजेचं आहे. एका मुलाखतीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी सांगितलं. खरं तर भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पार्टी म्हणून जेव्हा काम करते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेतृत्व हे वारंवार पार्लमेंट टू पंचायत 100% भाजपा हा नारा देत असतो. कारण काय तर सशक्त भारत बनवण्याची जी संकल्पना जी आहे त्यामध्ये सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा होणं हे गरजेचं आहे, हे केंद्रीय नेतृत्व सांगतं. त्यामुळे विचारधारा जर सामान्य लोकांपर्यंत जर पोचवायची असेल तर त्या छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं बीज रोवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सामान्य त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सामान्य सदस्य हा जर भारतीय जनता पार्टीचा झाला तर तो त्या ग्रामपंचायतीला पारदर्शकतेच्या दिशेने घेऊन जातो, हे वास्तव आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी विचारधारेवरती चालणारी पार्टी, भारतीय जनता पार्टी नेतृत्व जसं सांगतं तशी वागणारी शिस्तप्रिय पार्टी आहे. सत्कार संतांच्या वारसाचा. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी सोनी मराठी वाहिनीमार्फत मुंबई येथे आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये संतांच्या वारसांचा सत्कार केला आणि इथे पुन्हा एकदा आपल्या संस्कारांचं दर्शन झालं. एक नजर या कार्यक्रमावर. कला आणि संस्कृती जोपासणाऱ्या आपल्या सरकारचं चित्रपट सृष्टीसाठी पुढचं पाऊल. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी विधान भवन मुंबई येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र चित्रपट निर्मितीसाठी फिल्म शूटिंगच्या परवानगी संदर्भात एक खिडकी योजना अर्थातच सिंगल विंडो या ऑनलाईन प्रणालीचं उद्घाटन केलं. याशिवाय एनडी स्टुडिओसाठी 130 कोटीचा धनादेश महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यामार्फत सुपूर्द केला. जाता जाता महाराष्ट्रासाठी शुभ समाचार आणि ते सुद्धा खास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी. दावोस येथे झालेल्या 51 करारापैकी 17 करारांना कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या करारांमुळे महाराष्ट्रात 3,92,056 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, ज्यामुळे 1,11,725 कोटी प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मित होतील. आता महाराष्ट्र भाजपा 1 कोटीपेक्षा जास्त सदस्यांचा पक्ष झाला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपाचे सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून आजच 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.